नमस्कार, मी अर्चना आशिष ठाकरे. वरोरा नगर परिषद असलेल्या 2025च्या या निवडणुकीमध्ये माझं अध्यक्ष पदासाठी नेमणूक झालेली आहे आणि मला काँग्रेसकडनं पदवी काँग्रेसकडनं मला पंजा ह्या चिन्हावरती मला उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी माझ्यावरती इतका विश्वास दाखवलेला आहे. प्रतिभाताईंचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला ही संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मी लोकांची सेवा करू शकेल आणि लोकांचे काही काही जे प्रश्न असतील ते मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि जर मला खरंच मी निवडून आले तर मी खरंच त्यामध्ये त्यांच्या वचनामध्ये किंवा त्यांच्या गोष्टींमध्ये पूर्णपणे माझा सहभाग देण्याचा नक्की प्रयत्न करेल. कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? आता मी रोज इथे प्रचाराकरता म्हणून डोर टू डोर माझा प्रचार होतो आहे. त्याच्यानुसार मला लोकांच्या समस्या ह्या मी अगदी डोळ्याने बघते आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या त्या समस्या निवारण करण्याचा मी इथे नक्की प्रयत्न करेल. कोणकोणत्या प्रमुख समस्या आपल्याला बघायला मिळतात? प्रमुख समस्या म्हणजे पाणी पुरवठ्याचा तर फारच इथे मोठी समस्या आहे. इथे खाऱ्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यातल्या त्यात रस्ते तर इतके म्हणजे बिलकुल चांगले नाही आहेत. तिथे रस्त्याने गाड्यांचे त्यामुळे अपघातांचे फार होत राहतात. त्यामुळे ह्याचा मी नक्की निवारण करण्याचा प्रयत्न करेन. वरोराच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर वरोराचा आतील भाग जो आहे तो खूप कंजेस्टेड असा आहे. तर त्याकरिता काय नेमकं करणार? वाहतुकी कोंडी हा खूप मोठा विषय आपल्या इथला आहे, काय सांगणार? नाही, वाहतुकीकरिता आहे तिथे जागा अगदी फार छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. तर त्या गल्ल्या आपण जर स्वच्छ जर ठेवल्या, आपण त्यांच्या ज्या नाल्या त्यांच्या जे जागा असतात त्या जर आपण स्वच्छ करून ठेवल्या तर त्या नक्की त्यांना त्या गोष्टीच्या सोयी होतील. नगर परिषदेच्या माध्यमाने स्मार्ट वरोरासाठी काय नवीन विजन आहे आपलं? नवीन विजन म्हणजे आमचं स्वच्छ अगदी वरोरा, स्वच्छ वरोरा, सुंदर वरोरा असं आमचं ध्येय आहे. आपल्याला पक्षातून उमेदवारी मिळताच मार्केटमध्ये जे सत्ता पक्ष त्यांची हवा खूप खराब झालेली आहे आणि अगदी चुरशीची अशी लढत इथे बघायला मिळणार आहे, काय सांगणार? काँग्रेस पक्षाने माझ्यावरती जी जिम्मेदारी दिलेली आहे पदवी देण्यासाठी, तर मी नक्की त्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग करील आणि माझ्या पदवीवरती गेल्यावर मी प्रत्येकाला त्यांच्या सहमतीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांचे पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने आणि विश्वासाने लढणार आहे. प्रत्येकाने माझ्यावरती विश्वास ठेवावा, बस हीच माझी विनंती आहे. वेळ जेव्हा निवडणुकीचा येतो तेव्हा पैसे देणे, आमिष देणे, भूल थापा मारणे या प्रकारचे प्रकार खूप होत असतात. तर आपली जे सुजाण जनता आहे त्यांना काय नेमकं सांगणार? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा होणार आहे. तर काय नेमकं एक मेसेज आपल्या जनतेला असणार आहे? माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही पैशाच्या अभावी जाऊ नका. तुम्ही हे बघा की कुठला व्यक्ती आपलं काय कामं करू शकेल, कुठला व्यक्ती आपल्याला धावून जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये. तशानुसार तुम्ही थोड्याशा या पैशाकरता मागे न जाता माणूस पाहून तुम्ही मत करा आणि त्यांना आम्हाला भरघोस पद्धतीने तुम्ही निवडून आणा. तुम्ही कुठल्याही गोष्टीला आमिष न पडता काँग्रेस पक्षाला, मला आणि माझे सहकारी जे उमेदवार आहेत 1 ते 13 पर्यंतच्या प्रभागामधील त्या प्रत्येक पक्षाला तुम्ही काँग्रेस पक्षाला तुम्ही निवडून द्या, जेणेकरून जो आपले विरोधी पक्ष आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीने धडा शिकवू शकू आणि कुठल्याही पद्धतीने आपण आमिष न जाता तुम्ही काँग्रेस पक्षाला विजयी करा आणि भरघोस मताने निवडून द्या. धन्यवाद.